जय सेवा. जय सेवा. सुरुवातीला गांधीनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार व आपल्या देशाचे एक नव्हे तर 3 वेळा गृहमंत्री असलेले सन्माननीय अमित शहा यांनी आदिवासी कम्युनिटीच्या संदर्भानं एक चुकीचा शब्दप्रयोग केला आणि तो शब्दप्रयोग असा आहे की आदिवासी कम्युनिटी ही वनवासी आहे. बरोबर आहे. आणि या विषयाच्या संदर्भानं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीनं सन्माननीय जिल्हाध्यक्ष नरेश गेडाम यांच्या वतीनं व त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यवतमाळ यांना ते निवेदन सादर करणार आहेत. आणि मुळात नरेश गेडाम हे तसं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीला बिलॉंग करतात आणि आदिवासी आघाडीचं राज्याचं उपाध्यक्षपद भारतीय जनता पार्टीचं त्यांच्याकडे. तरी सुद्धा जेव्हा जेव्हा समाजावरती अन्याय होतो, समाजाच्या संदर्भानं कुणी कुणी शब्दप्रयोग चुकीचे केले त्यासाठी ते कायम लढा देत असतात. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. स्वतःच्या पक्षाच्या विरोधात, देशाच्या गृहमंत्र्याच्या विरोधात निवेदन देणं हे सोपं नाहीये. त्याबद्दल त्यांचं मी कौतुक करतो एक शेतकरी मुवमेंटचा कार्यकर्ता म्हणून. आणि नरेश भाऊ, अमित शहा यांनी आपल्या समाजाच्या संदर्भाने वनवासी हा शब्द प्रयोग केला, याचा अर्थ नेमका काय चुकीचा केला? कसं आहे की आदिवासी हा समाज या देशाचा मूळ निवासी आहे, मूळ निवासी आहे. आणि अशा व्यक्तीला ज्या देशामध्ये ज्याचं राज्य, त्याचं जंगल जंगल सगळं असताना त्या आदिवासी समाजाला वनवासी शब्द म्हणून बरोबर त्यांचं मन दुखवणं, त्यांची विटंबना करणं चुकीचं होत आहे. हा अपमान आहे, एकंदर समाजाचा अपमान आहे. समाजाला अपमान आहे. तसं बघतो म्हणलं तर हा समाज एक प्रामाणिक समाज आहे, अत्यंत प्रामाणिक कम्युनिटी आहे. आणि हे प्रामाणिक समाज असताना सुद्धा हे राजकीय नेते लोक आदिवासी समाजाला जर अशा नजरेने बघत असेल तर कुठेतरी हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा जिल्हाध्यक्ष आणि भाजप आघाडीचा आदिवासी आघाडीचा प्रदेश उपाध्यक्ष या नात्याने मी या शब्दाचा मी निश्चित करतो. मध्यंतरी राळेगावला जे प्रकरण झालं होतं तेव्हा मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, मी त्यांचं नाव घेत नाही, त्यांनी आदिवासी कम्युनिटी स्पेसिफिकली तस्करीच्या, वुमन ट्रॅफिकिंगच्या प्रकरणामध्ये फसलेल्या आहेत हा शब्द प्रयोग केला होता. तेव्हा तुम्ही सुद्धा विरोध केला होता. जी 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 कसं असते, माझा दुय्यम राजकारण हा काही माझा धंदा नाही किंवा माझा व्यवसाय नाही. करेक्ट. परंतु समाजावर जेव्हा जेव्हा अन्याय होणार तेव्हा मी 25-20 पासून हे काम करत आहे. सही बात आहे. समाजकारण करत असताना राजकारण केलंच पाहिजे, कारण राजकारणाशिवाय समाजकारणाला वेळ मिळत नाही. परंतु राजकारण करताना सुद्धा राजकारणामध्ये जर कुठेतरी आपल्या समाजाला जर दोषी ठरत असेल, आपल्या समाजाला कुठेतरी जर गालबोट लागत असेल, तर हे विकास परिषदेच्या नावाने जी संघटना मोठी काढली आहे राज्यात, विदर्भात, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, मी त्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे. आणि हे कदापि मी सहन करणार नाही. चाहे पक्ष कोणताही असो, चाहे सत्तेतला असो, चाहे असत्तेतला बाहेरचा असो, चाहे कुठलाही नेता असो, तो देशातला किती मोठा नेता असो, जर त्या नेत्यानं जर आमच्या समाजावर अन्याय जर केला असेल, आम्ही कदापि चूक राहणार नाही. त्याच्याबद्दल आम्ही निश्चित करणारच. राहिली गोष्ट आयोगाच्या प्रकरणाची, ती गोष्ट खऱ्या अर्थाने ती चुकीची होती. आणि त्यामध्ये मी असं म्हणणार नाही की बाबा प्रफुल्ल भाऊ ते चुकीचं आहे, परंतु त्या रायगावच्या मतदारसंघातले विद्यमान मंत्री, आदिवासी मंत्री असताना अशोक उईके साहेब हे त्या मतदारसंघाचे 2 वेळा टर्न आहे. हे सगळं असताना सुद्धा यांनी चौकशी न करता, अशी चौकशी न करता, सत्ता तुमची, राज्य तुमचं, मंत्री तुमचा, आमदार तुम्ही, हे सगळं असताना एखाद्या लहान बालबुद्धीसारखे वापरणं हे मला योग्य वाटलं नाही. जरी मला पक्षाने कारवाई जरी केली असती तरी मला मान्य असतं, कारण समाजासमोर मी कुठलाही माणूस पक्षाला मोठा समजत नाही. ठीक आहे, थांबतो.